यंदा विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, भाजपच्या संभाजीनगर जालन्यातील पदाधिकाऱ्यांची ही मागणी आहे। खात्रीलायक सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे ही मागणी केल्याचं समजतंय। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेमध्ये भाजपकडे एक हाती बहुमत आहे आणि जालन्यामध्ये भाजपकडे 124 तर शिवसेनेकडे फक्त 21 मत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडे 133, शिवसेनेकडे 95 मत आहेत। याआधी अधिक मतं असताना सुद्धा भाजपने युतीमध्ये शिवसेनेला जागा दिली होती। यंदा स्वतंत्रपणे लढत दुपटीहून अधिक जागा जिंकल्याने भाजप कार्यकर्ते आता आग्रही आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, संभाजीनगर मधून ही बातमी आहे, खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। काय होऊ शकतं? भाजप एक हाती लढू शकतं का? शिवसेना आणि भाजप मधला अंतर्गत संघर्ष आता या निमित्तानं पुन्हा समोर येतोय, काय माहिती आहे? महेंद्रचा संपर्क काही कारणास्तव आपल्याशी होऊ शकत नाहीये, मात्र अतिशय महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या सर्वच्या सर्व नेत्यांनी अशी मागणी केलेली आहे की एकही विधान परिषदेची जागा ही शिवसेनेला सोडू नका, असं सुद्धा आता सांगण्यात येते। त्यामुळे एकंदरीतच नेमकं काय होतं संभाजीनगरमध्ये, मुख्यमंत्री काय निर्णय घेतात आणि या निर्णयाला एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात, अतिशय महत्त्वाचं। कारण एकनाथ शिंदेंचा निर्णय हा अतिशय मोठा मानला जातो। काय होऊ शकतं? कारण असंख्य गोष्टी आहेत, कारण याआधी सुद्धा अनेक वाद झालेले होते दोन्ही पक्षांमध्ये, अनेक अंतर्गत धुसफूस होती, अनेक याचे निर्णय यांना मान्य नाही। कारण स्थानिक लेवलला अशा पद्धतीच्या घटना घडतात की काहीच बोलू शकत नाही आपण त्याच्यामध्ये। यावेळी वरिष्ठ नेत्यांना सुद्धा एक हात राखून निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे एकंदरीतच हे दोन्ही वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, आपल्या नेत्यांचं ऐकतात की पूर्ण ही महायुती एकत्रित राहून टिकवण्यासाठी काय पुढची पावलं उचलली जातात, हे सुद्धा पाहणं येत्या काळामध्ये तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही अशी मागणी केलेली आहे, यंदा विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका। भाजपच्या संभाजीनगर जालन्यातील पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केलेली आहे।